रसिक श्रोते हो, नमस्कार. हे आहे साप्ताहिक जनमंगलचं फेसबुक पेज आणि आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विविध विषयांवरील, विशेषतः दोन विशिष्ट विषयांवरील कविता या आपल्या कवयित्रींकडून. मंडळी, एक विषय आहे रामायण आणि दुसरा विषय आहे संकल्प. योगायोगानं बघा, कालच रामनवमी झाली आहे. म्हणजे अजूनही मनातून रामाचं जे गारुड आहे ते काही उतरलेलं नाही. तर या आपल्या कवयित्री आज आपल्यासमोर त्यांनी लिहिलेल्या अशाच दोन्ही विषयांवरच्या कविता सादर करणार आहेत. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका माननीय विशाखाजी राजे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाची सूत्र सांभाळावी. धन्यवाद भैरवीजी. नमस्कार सगळ्यांना. रामायण हा विषय आपण घेतलेला आहे. आपला काव्य विषय हा जो साप्ताहिक अंकामध्ये आपण देत असतो प्रत्येकाला, त्यानुसार आपण यावेळेस रामनवमीचं औचित्य साधून रामायण हा विषय दिला होता. खूपशी प्रस्तावना न करता मी आपल्याला समोर आभाजी यांना आमंत्रित करते की त्यांनी आपलं रामायण बद्दल काय मत होतं, जे काव्यात व्यक्त केलंय त्यांनी, ते सांगावं आणि असं छान सादर करून आपल्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक मनोरंजन करावं. आणि त्यांना कसं वाटतं हे रसिक श्रोते आपल्याला कमेंट्सद्वारे सांगणारच आहेत. तर मी आमंत्रित करते आहे आभाजी यांना. आभाजी, आप आमंत्रित हो. धन्यवाद विशाखा जी. चूंकि मेरी आज की कविता हिंदी में है तो मैं थोड़ा हिंदी में ही बोलना पसंद करूंगी, ताकि थोड़ी मेरी भी लिंक बनी रहे और आप लोगों को सुनने में भी अच्छा लगे. सर्वप्रथम जनमंगल समूह के बहुत बहुत आभार, इतना प्यारा प्लेटफॉर्म मुझे दिया. मेरी आज की कविता का शीर्षक है सीता या उर्मिला. रामायण से मिली हमें जीवन जीने की अनेकों सीख. रामायण से मिली हमें जीवन जीने की अनेकों सीख. काश कि राजा दशरथ ने ना पूरी की होती एक माँ की अनूठी जिद. काश कि राजा दशरथ ने ना पूरी की होती एक माँ की अनूठी जिद. सीता को रघुनंदन का संग मिला. सीता को रघुनंदन का संग मिला, फिर चाहे वो वनवास में ही सही. लक्ष्मण ने उर्मिला का संग त्यागा, क्या सोचनीय है रघुकुल की ये रीत. लक्ष्मण ने उर्मिला का संग त्यागा, क्या सोचनीय है रघुकुल की ये रीत. सीता माता स्वामिनी कहलाई. सीता माता स्वामिनी कहलाई, पतिव्रता नारी हर बार बनी. जिस स्त्री को अपने पति का साथ ना मिला, उस उर्मिला का त्याग किसने है जाना. जिस स्त्री को अपने पति का साथ ना मिला, उस उर्मिला का त्याग किसने है जाना. राम और सीता ने वनवास अपनाया. राम और सीता ने वनवास अपनाया, इसमें उर्मिला का क्या दोष. लक्ष्मण से विरह वेदना मिली, उर्मिला का क्या दोष. अयोध्या के महलों में एकांत जीवन व्यतीत किया, उर्मिला का है कुछ दोष. राजा दशरथ ने कैकेयी का वचन निभाया. राजा दशरथ ने कैकेयी का वचन निभाया, क्या दोष था उर्मिला का. सीता की पवित्रता सिद्ध हुई. सीता की पवित्रता सिद्ध हुई, उर्मिला का क्या. मानव जीवन में भी कुछ ऐसा जीना अनेकों जीते हैं. मानव जीवन में भी कुछ ऐसा ही जीना अनेकों जीते हैं, जिनका त्याग, तड़प, उदारता अनकही और अनसुनी रह जाती है. अगर हम अपने समाज में देखें तो शायद कितनों को उर्मिला के इस रूप में पाएंगे. अगर हम अपने समाज में देखें तो शायद कितनों को उर्मिला के इस रूप में पाएंगे, जिनका जीवन महलों का वनवास है. जिनका जीवन महलों का वनवास है. धन्यवाद. अब मैं अपर्णा चांदोरकर को आमंत्रित करना चाहती हूँ अगली कविता के लिए. आभाजी, आपने मन में एक जो टीस रही है उसको बहुत अच्छी तरीके से सादर किया है और प्रश्न पूछे हैं कि उर्मिला के बारे में भी तो सोचिए. राम लक्ष्मण तो है ही बड़े, सीता मैया भी बड़ी ही है, लेकिन उतनी ही बराबरी का उर्मिला जी का जो त्याग है
उस पे भी आपने जो एक टिप्पणी की है, अपने मन से जो लिखा है, मन में जो प्रश्न उठे हैं वो समाज से पूछे हैं, जी। काबिल तारीफ है। बहुत धन्यवाद। अभिनंदन। धन्यवाद आभाताई. तुझ्या लिखाणात उर्मिला झळकते आणि माझ्या लिखाणात बहुतेक रामायणातलं समर्पण जे मला आवडतं ना ते झळकतंय. मी स्वतः लिहिलेली कविता वाचून दाखवते. रामायण. बालरामाचे लीलामृत, इष्टचिंतनाचे बाळ कडू, रामायण जगण्याचा आधार सुसंवाद, सीतेचे आत्मबल, रामाचे धारिष्ट्य, रामायण निभावण्याचा निर्धार संयमानं, गुणधर्म सात्विक, आदर्श मूल्यांचे, रामायण प्रेमाचा आधार कृतिशील, वागण्याची रीत धर्म, आत्मीयता जपण्याचे मर्म, रामायण क्षमा संतोषाचे सार, अनुभव वारंवार, राक्षस वृत्तीसह युद्ध, रक्षणार्थ व्हावे सिद्ध, रामायण स्वधर्माचे पालन जीवनात, व्यक्तिरेखा न्याहाळता उमजते व्यथा, रामायण वाटे आपलीच सारी कथा, भावनांचे मंथन, आंदोलनात जीवनपट, रामायण साधनेचा निजध्यास समर्पित, वाटे मनास आता न यावे भानावर, रामायण सीता राममय कथा चिंतनाची. खरंच रामायण वाचताना ना त्याच्यानंतर पुढे काही करावं असं वाटतच नाही. यानंतर मी आमंत्रित करते आपल्या वर्षा फाये या सखीस. धन्यवाद. थँक्यू सखी. साप्ताहिक जनमंगल प्रस्तुत काव्य मैफिल बघत असलेल्या सर्व काव्य रसिकांना आदरपूर्वक नमस्कार. मी वर्षा फाये, राहणार नागपूर. मी लिहिलेली कविता अहिल्या या कवितेचे अभिवाचन करणार आहे. चला ऐकूया तर. नमस्कार. अहिल्या. रामायणावरील चरण स्पर्शाने पावन झाली दगडातून साकार. चरण स्पर्शाने पावन झाली दगडातून साकार. बोले अहिल्या जय जय रामा, त्रिवार जय जयकार. काव्या जीवन सारे शापात जळाले, जीवन सारे शापात जळाले, तुझ्या कृपेने पुन्हा मिळाले. नामे तुझिया पावन झाले, नामे तुझिया पावन झाले, किमया अपरंपार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. श्वासाचं नवजीवन मिळाले, श्वासाचं नवजीवन मिळाले, डोळ्यात बघ अश्रू आले. तुझ्या दर्शने मला मिळाला माझा मज आकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुलकित झाले रोम रोम हे, पुलकित झाले रोम रोम हे, शब्द ऐकून उठ अहिल्ये. पुलकित झाले रोम रोम हे, शब्द ऐकून उठ अहिल्ये. तुझ्या कृपेने तू साऱ्यांना पावन रे करणार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. आजच्या मैफिलीत मला संधी दिल्याबद्दल जनमंगल टीमचे खूप खूप आभार. वर्षाजी, आपली ही कविता खूप सुरेख झाली. अपर्णाजींची पण खूप छान झाली आहे. अपर्णाजींनी पण आपल्या रचनेतून हेच सांगायचा प्रयत्न केलाय की जीवनात रामायणाचं जे आहे महत्व आणि त्यांची जी चरित्र आहे त्याचं अनुकरण केलं तर खरंच आपलं हे जीवन चांगलं होऊ शकतं, हे सांगायचं अपर्णाजींनी आपल्या कवितेमध्ये प्रयत्न केला. आणि वर्षाजींनी पण रामाच्या चरित्रांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, कारण त्यांचं जे वनवास होता त्याच्यामध्ये त्याचा उद्देशच हा होता की बऱ्याच जणांचा उद्धार करणं आणि ऋषीमुनींना साधनेमध्ये आनंद देणं, त्यांची साधना निर्विघ्नपणे पार होणं आणि धर्म संस्थापन हे जे होतं, हे याच्यामधूनच अहिल्याची गोष्ट वर्षाजींनी आपल्या कवितेमध्ये सादर केलेली आहे. खूप खूप अभिनंदन. खूप छान सादरीकरण. धन्यवाद. पुढच्या सखीला आमंत्रित करूया. मालिनीजी.
आपण आमंत्रित आहात. धन्यवाद वर्षा. तिने त्रिवार जय जयकार करून जी सुरुवात केलेली आहे, त्यानंतर मी रामायणातील एक कविता, रामायण हेच माझं शीर्षक आहे. मी डॉक्टर मालिनी अंबाडेकर. मनभावन काव्य मैथिलीमध्ये मी रामायण या विषयावर कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे रामायण. रघुपती राघव सर्व सुखाचे आगर, रघुपती राघव सर्व सुखाचे आगर, राम जपता मनी दुःख जाई दूर, राम जपता मनी दुःख जाई दूर. रामायणात आहे श्रेष्ठ जीवनाचे सार, रामायणात आहे श्रेष्ठ जीवनाचे सार. श्रीराम आहे पुरुषोत्तम नर, श्रीराम आहे पुरुषोत्तम नर. रघुकुलात जन्मला विष्णू अवतार, रघुकुलात जन्मला विष्णू अवतार. भरत शत्रुघ्न लक्ष्मणास भावंडे चार, भरत शत्रुघ्न लक्ष्मणास भावंडे चार. वाईट प्रवृत्तीचा करुनिया संहार, वाईट प्रवृत्तीचा करुनिया संहार. राम राज्य आणिले भूतलावावर, राम राज्य आणिले भूतलावावर. युवा राज्याभिषेकाच्या दिवशी, युवा राज्याभिषेकाच्या दिवशी कैकेयी मातेने दिला आदेश, कैकेयी मातेने दिला आदेश. 12 वर्ष पाठवावे वनवासी, 12 वर्ष पाठवावे वनवासी. झेलला मातेने सर्वांचा रोष, झेलला त्या मातेने सर्वांचा रोष. शोकाने विदीर्ण पित्याचे हृदय, शोकाने विदीर्ण पित्याचे हृदय. सुकुमार सीता जनक तनया, सुकुमार सीता जनक तनया. निघाले वनवासाला रामराया, निघाले वनवासाला रामराया. निघाले लक्ष्मण सेवेत त्यांच्या, निघाले लक्ष्मण सेवेत त्यांच्या. घ्यावा अवतार कलियुगात या, रामा घ्यावा अवतार कलियुगात या. अराजकता भ्रष्टाचार निवारण्या, अराजकता भ्रष्टाचार निवारण्या. नंदनवन व्हावे या पृथ्वीवर या, नंदनवन व्हावे पृथ्वीवर या. वाट पाहतोय आम्ही रामराया, वाट पाहतो आम्ही रामराया. धन्यवाद. पुढील काव्य अभिवाचनासाठी मी वैशाली देव यांना आमंत्रित करते. धन्यवाद. धन्यवाद मालिनीजी. मी वैशाली देव. माझ्या कवितेचे शीर्षक आहे कणाकणातला राम. चैत्र महिना सुरू आहे, तसंच रामाचं नवरात्र पण नुकतंच पार पडलं आहे. अतिशय चैतन्यमय वातावरण सगळीकडे आहे आणि त्या रामाकडे आपण प्रार्थना करतो आहे. तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, तसेच सगळ्यांसाठी माझी काही प्रार्थना रामाकडे आहे. तो कोदंडधारी राम ही प्रार्थना स्वीकारेल अशी माझी अपेक्षा आहे आणि आशा आहे. तर माझी कविता आहे कणाकणातला राम. एवढेच मागणे तुझ्याकडे रामा, एवढेच मागणे तुझ्याकडे रामा. दे बळपंखांना लढण्यासाठी साऱ्यांना, दे बळपंखांना लढण्यासाठी साऱ्यांना. लढाई आहे परिस्थितीशी, येणारा क्षण सांभाळण्याची, येणारा क्षण सांभाळण्याची. एवढेच मागणे तुझ्याकडे रामा, एवढेच मागणे तुझ्याकडे रामा. दे धारिष्ट्य सगळ्यांना, येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाणारा, येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याला. सोपे नाही रे हे सगळे, सोपे नाही रे हे सगळे. पण तुझीच ही शिकवण जगताला, तुझीच ही शिकवण जगताला. एवढेच मागणे तुझ्याकडे रामा, एवढेच मागणे तुझ्याकडे रामा. दे नीतिमत्तेचे धडे सगळ्यांना, दे नीतिमत्तेचे धडे सगळ्यांना. काहीही झाले तरी चारित्र्य जपण्याला, काहीही झाले तरी चारित्र्य जपण्याला. एवढेच मागणे तुझ्याकडे रामा, एवढेच मागणे तुझ्याकडे रामा. एकीचे बळ दे सगळ्यांना, एकीचे बळ दे सगळ्यांना. धर्म जाती गरीब श्रीमंत, धर्म जाती गरीब श्रीमंत. कुंपण उघडू दे आता, कुंपण उघडू दे आता. एवढेच मागणे तुझ्याकडे रामा. दे विशाल मन सगळ्यांना, दे विशाल मन सगळ्यांना. सामावण्याचा अर्थ कळू दे साऱ्यांना. तुझ्या विश्वाचा पसारा अगाध, होऊ दे एक तारा त्यातला आम्हाला, होऊ दे एक तारा आम्हाला त्यात. एवढेच मागणे तुझ्याकडे राम.
दे क्षमाशीलता सगळ्यांना, दे क्षमाशीलता सगळ्यांना. सहृदयतेचा सागर तू, होऊ दे आम्हाला त्यातला एक थेंब तू, होऊ दे आम्हाला त्यातला एक थेंब तू. एवढेच मागणे तुझ्याकडे रामा, एवढेच मागणे तुझ्याकडे रामा. एकच ध्यास दे सगळ्यांना, एकच ध्यास दे सगळ्यांना. सशक्त व आदर्श समाज घडवण्याचा, सशक्त व आदर्श समाज घडवण्याचा. त्यागाची परिसीमा गाठून तू उदाहरण ठेवले पुढे मानवाच्या, उदाहरण ठेवले पुढे मानवाच्या. प्रत्येकातल्या रामाने आता जागे व्हावे, प्रत्येकातल्या रामाने आता जागे व्हावे आणि कणाकणातल्या रामाचा जय जयकार व्हावा, कणाकणातल्या रामाचा जय जयकार व्हावा. धन्यवाद. आता मी राधा काळे यांना आमंत्रित करते, पण काही कारणास्तव आज ते येऊ शकल्या नाहीये, त्याच्यामुळे त्यांचा आपण व्हिडिओ बघूया. धन्यवाद.
व्हिडिओचा आवाज आला की नाही आला? व्हिडिओचा आवाज आला का? मला नाही आला ताई. बाकीच्यांना मलाही आला नाही. बरं, ठीक आहे, मी चेक करते ते नंतर. आपण कार्यक्रम पुढे नेऊया. आणि मला वाटतं रामायण हा जो विषय आपण दिलेला होता आपल्या साप्ताहिकामधनं लेखनासाठी, तर तो विषय तसा प्रत्येकीने आपापल्या कवितेतून खूप छान पद्धतीने मांडलाय. मला पण इथे काही 2-3 गोष्टी तुम्ही सगळ्या सखी आहात म्हणून सांगाव्याशा वाटतात. मुळात कसं आहे की तुम्ही सगळ्याच छान कविता लिहिता, उत्तम लेखनावर पकड असलेल्या कवयित्री आहेत, आणि काही काही अशाही आहेत, जसं आधी आपलं बोलणं झालं त्यानुसार, की ज्यांनी नुकतं लिहायला सुरुवात केली आहे. तर विशेषत्वाने मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, कारण मी पण कविता लिहिते, बऱ्याच दिवसांपासून लिहिते आहे. आणि मला जे कवितेविषयी जाणवलं किंवा कळलं, कारण ही चर्चा होणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी फार आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विचार तितक्याच मोकळेपणाने व्यक्त करू शकता. मुळात कविता ही एक साहित्यातली अशी विधा किंवा असा प्रकार आहे ज्यामध्ये कमीत कमी शब्दात लयबद्ध पद्धतीने यमक साधत आपलं म्हणणं आपण समोरच्यांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कवितेविषयी वाटते ती म्हणजे कमीत कमी शब्दात. जर का तुम्हाला 2 पानांची कविता लिहावी लागतीये तुमचं म्हणणं व्यक्त करण्यासाठी, तर इट इज बेटर टू राईट अ आर्टिकल, है ना? म्हणजे आपण एक लेख लिहायला हवा मग त्या पद्धतीने. त्यामुळे मी स्वतः, अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, कितीतरी अशी खंडकाव्य किंवा दीर्घ कविता सुद्धा आहेत की ज्यांच्याकडे आपण आदर्श म्हणून बघू शकतोच निश्चितच. पण सुरुवातीला जेव्हा आपण लेखनाच्या, विशेषतः काव्यलेखनाच्या क्षेत्रात मुसाफिरी करतो, त्यावेळेस मला वाटतं की या काही गोष्टींचं आपण जर का व्रतासारखं या गोष्टींकडे लक्ष दिलं तर याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. आता ही झाली माझी मतं. याविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा मला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. मी सगळ्यात आधी निलिमाताईंना विचारू इच्छिते, कारण एक ज्येष्ठत्वाचा जो त्यांचा मान आहे आणि अनुभव आहे, तर त्याविषयी मला स्वतःलाही मनापासून आदर आहे. त्यामुळे तुमचं काय मत आहे निलिमाताई याविषयी? मी खरं पाहिलं तर खूप कमी लिहिते, त्यामुळे सादरीकरण हा माझा आवडीचा विषय आहे. पण खरोखरच कविता ज्या वेळेला वाचते किंवा मी लिहिते त्यावेळेला त्या अगदी थोडक्यातच लिहिलेल्या असतात, थोडक्यात माझं म्हणणं मांडलेलं असतं. आणि आणखीन एक मला असं आवडतं की जितकं सोप्या शब्दात आपल्याला वाचकापर्यंत पोचता येईल तितकं माझा प्रयत्न असतो की नेहमीच्या वापरातले शब्द घेऊन सहजरित्या मांडतात. अच्छा, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की काव्यातली सहजता ही तुम्ही फार महत्वाची मानता. ओके. आणखीन कुणाला जर का याविषयी काही बोलावंसं वाटत असेल तर आमंत्रित आहात. विशाखाजींना विचारूया त्यांचं काय मत आहे या विषयावर. कविता ही खरंच शब्दांच्या बागेमधले फुलं जशी आपण वेचतो, प्राजक्ताची, कधी मोगऱ्याची, कधी गुलाबाची, अशा प्रकारे शब्द वेचून ते जसे हारामध्ये होतो तसं आपण शब्दांच्या लयीमध्ये यमक साधत तो एक सुंदर हार जो असतो शब्दांचा तो आपण सरस्वतीला वाहायचा असतो. मग तो जर खूप गजबज असेल तर तो देवीला कुठेतरी जडच होईल असं मला वाटतं, आणि तिला पण असं गुदमरल्यासारखं होईल. तसं न होता जर आपण मोजक्या फुलांचा सुरेख हार केला, तसं शब्दांचा सुरेख मांडणी केली, थोडे बहुत नियम सांभाळत, थोडे बहुत यमक साधत, पण त्याच्यामध्ये आपल्या भावना पण प्रकर्षाने मांडल्या गेल्याच पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणूया की विशाखाजींच्या मते भावनांनाही, अर्थात भावनांचं व्यक्त होणं म्हणजेच कविता असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ही गोष्ट विशाखाजी पण महत्वाची मानतात. योगायोगाने आज आपल्यासोबत अशा 2 अपर्णा आहेत की ज्या अगदी नियमितपणे आपल्या या विषय काव्य, चित्रकाव्य या उपक्रमामध्ये सहभागी असतात.
म्हणजे मला असं वाटतं की असा आठवडा राहत नसेलच कधीही की ज्यावेळेस यांची दोघींची कविता नाही. तर नियमित विषयांवर असतंच अगदी लिखाण. अगदी. तर यांना काय महत्वाचं वाटतं ते आपण यांच्याकडून ऐकून घेऊया. अपर्णा कुलकर्णी, तुम्हाला मी विचारते आधी. नमस्कार. कविता ही म्हणजे मनाला भावणारी असावी म्हणून ती अगदी लहान म्हणजे कमी शब्दातच जास्ती ठसते असं माझंही मत आहे. आणि अलंकारित थोडी असली की शब्दांची फुलं ही अधिक आपल्याला सुगंध देऊन जातात. तसं मग तो कवितेचा दरवळ मनामध्ये दरवळत राहतो. बरोबर. अपर्णाजी, तुमचं काय मत आहे याविषयी? मला ना असं वाटतं की ऍक्च्युली कविता असं कुठेतरी मी ऐकलंय, तर कोणी म्हटलं किंवा लिहिलंय हे नाही माहिती, आपण ज्या शब्दांमध्ये किंवा ज्या सहजतेमध्ये आपण स्वप्न ज्या भाषेत बघतो ना, त्या भाषेत आपली कविता येते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला ती खूप जास्त अलंकृत असली पाहिजे असं नाही, पण आपली रोजची सवयीची जरी जी शब्द असली ना, त्यांची पण एक साधी गुंफण केली तर ती छान असू शकते. म्हणजे माझं बहुतेक तसंच येत असतं असं मला वाटतं. ओके. साधारणपणे म्हणजे जेव्हा आपण कविता आपला एखादा विचार कविता येतानाचा जो विचार आहे म्हणजे तो कुठल्या भाषेत येतो ना, त्याच्याप्रमाणे ती कविता पुढे फुलत जाते. म्हणजे कधी इंग्लिश मध्ये असेल, कधी हिंदी मध्ये असेल, कधी मराठीमध्ये असेल. बरोबर बरोबर. आणखीन एक प्रश्न माझ्या मनात वारंवार येतो कवितेविषयी की साधारणपणे काही कवितांना आपण गूढ कविता म्हणू शकतो. म्हणजे त्यातला अर्थ फार छुपा असतो किंवा फार वेगळा असतो असं म्हणूयात, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की उकल करायला जरा अवघड अशा पद्धतीचंही अनेक लोकांचं लेखन असतं. पण तरीही मला असं वाटतं स्वतःला की तुमच्या कवितेत जितकी सहजता असेल तितकी ती जास्त लोकांना अपील होते, जास्त लोकांना लक्षात राहते. ओके. तर राधिकाचं याविषयी काय मत आहे आपण विचारूया राधिकाला. आहे खरं सांगायचं तर मी इतकी नवखी आहे या लेखन या एकूणच क्षेत्रामध्ये, त्याचा अधिकारवाणीने काही सांगावं असं म्हणजे तेवढं माझा अजून अनुभव नाही. पण असं वाटतं की सहजता ही तर कवितेचा मूळ गाभा पाहिजेच, त्याशिवाय होऊ शकत नाही. पण म्हणजे यमक पाहिजेच असं मला अशासाठी वाटत नाही की मुक्त छंदातली कविताही छान वाटू शकते. बरोबर. आणि अगदी छोटीही नसावी की जी चारोळीकडे झुकेल. आणि नाही, मग तिला आपण कविता म्हणणारच नाही, तिला आपण चारोळीच म्हणू. तिला आपण चारोळी म्हणू, तिला आपण तिच्या प्रकारानुसार हायकू सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे ती कुठल्या पद्धतीने लिहिल्या गेली आहे त्यानुसार. तर बरोबर आहे तुमचाही हा मुद्दा. आणखीन एक गोष्ट, 12-15 ओळींपर्यंत ठीक. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय ते निदान त्यातनं व्यवस्थितरित्या मांडता आलं पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी मला तुम्हा सगळ्यांकडून जाणून घ्यायला आवडेल ती म्हणजे एक जो नेहमीचा आत्ता म्हणजे या जसं म्हणाले आपल्या राधिकाजी, त्यातनंच माझ्या डोक्यात ही शंका आली की कविता लेखनाचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे वृत्तबद्ध कविता, मुक्तछंद कविता, असे वेगवेगळे. तर वैशालीजींना मला हे विचारायला आवडेल की कुठल्या कविता या जास्त छाप सोडणाऱ्या असतात मनावर? तशा म्हणजे वृत्तबद्ध किंवा जे शिकलेले असतात, ज्यांना माहिती असतं कवितांचे प्रकार, ते वृत्तामध्ये लिहू शकतात. किंवा जे नवखे आहेत आणि ज्यांचा मराठी ग्रामर किंवा जे शिकलेले नाही या कवितांचे प्रकार, ते आपल्या सगळ्या मुक्त छंदामध्ये लिहितात. पण ती मनाला जी कुठली कविता भावते ती मला आवडते. म्हणजे त्याच्यातून सहजता किंवा भावना कशा व्यक्त होतात हे, आणि जी अगदी हृदयाला भिडणारी जी कविता असेल. अर्थात वृत्तबद्ध कविता कशा त्या साचेबंद असतात, त्यांना एक यमक असतं, माहिती असतं सगळ्यांना की त्या वाचायला छान वाटतात. पण तेवढ्याच वेनी मला ते मुक्तछंद पण कविता खूप आवडतात. त्याच्यामध्ये भावना छान प्रकारे प्रगट केलेल्या असतात. ओके.
वर्षाजी आहेत आपल्यासोबत. तर वर्षाजी, तुमच्या मते उत्तम कविता कशाला म्हणाल तुम्ही? तुमचा आवाज बंद आहे बहुतेक, आवाज सुरू करा. तर म्हणजे या चर्चा करण्याचं कारण खरं म्हणजे हा जो सेगमेंट होता की नाही, आता आपण जी चर्चा करतो आहे, हा काही प्री प्लॅन सेगमेंट नाही. हो, आवाज येतोय तुमचा, बोला. येतोय आता? हो हो, बोला बोला. मी शाळेत असताना जे शिकत होते किंवा ज्या कविता सगळ्या ऐकत होते, तर त्यामुळे मला कुठेतरी तेच वाटतंय की यमक जुळायला पाहिजे आणि कमीत कमी शब्दामध्ये आपल्या भावना त्यात मांडता आल्या पाहिजे. आणि ऐकायलाही त्या छान वाटतात आणि चाली लावतानाही त्या सोपी जातात. पण हल्ली गद्य कविता पण भरपूर येतात आहे. गद्य कवितांचे प्रकार तो पण एक प्रचलित झालेला आहे. आणि मी खरं सांगू का, मी 7वीत असताना एक कविता केलेली होती. आता ती कविता माझ्याजवळ नाही आहे आणि मी आकाशवाणीला कॉम्पिटिशनला पाठवलेली होती. आणि तेव्हा महाराष्ट्रातनं बऱ्याच 500-600 कविता आलेल्या होत्या आणि त्या पिरियडला माझी कविता 10 कविता निवडल्या, त्यात माझी कविता निवडल्या गेलेली अरे वा, होती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर तेव्हापासून मला ते कविता करण्याचं वेळ आहे, तर ते मी जपते आहे जरा. ओके, अरे वाह, खूप छान. चलो आभा जी से पूछते हैं कि उनके इस बारे में क्या ख्यालात है. मी पण आता नुकती नवीनच लिहायला लागलीये, त्याच्यामुळे मला फार त्यातलं म्हणजे म्हणायचा एवढा अधिकारही नाहीये काही. फक्त मला एक होतं की आपण काही कविता आपण गुणगुणू शकतो, ज्याला आपण ऍक्च्युली बरोबर. आणि काही आपण मुक्त छंदात, म्हणजे जसं मी माझं मोस्टली कविता लिखाण हे मुक्त छंदातलं आहे. की अपर्णा चांदोरकर यांनी सांगितलं की फ्लो आपल्या ह्याच्यात रोजचे जे शाब्दिक आपण वापरतो शब्द, त्या ह्याच्यामध्ये लिहायला मला आवडतं आणि मी कम्फर्टेबल असते. मुळात मला एक गोष्ट मात्र काही केले पटत नाहीये, ती अशी की तुमच्यापैकी काही जणी म्हणतात, जसं आता आभाजी म्हणाल्या, राधिकाजी म्हणाल्या की या क्षेत्रात आम्ही नवख्या आहोत, तर आम्हाला याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. हे चूक आहे. कारण आपल्या वयासोबत आपण जसे मोठे होतो ना, तशी तशी आपल्या मनातली कविता सुद्धा मोठी झालेली असते. मुळात कसं आहे की आपण जरी कविता लिहत असलो काय किंवा नसलो काय, ती प्रत्येकाच्या मनाच्या इतक्या जवळची गोष्ट आहे की आपण शाळेत शिकलेलो असतो, आपण गाण्यांमधून सुद्धा कविताच ऐकलेली असते. त्यामुळे कविता या विषयावर बोलण्याचा अधिकार जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे असं मला वाटतं. अगदी जवळची आहे सर्वांच्या. खरंच आहे. आपण मालिनीजींना विचारूया की त्यांचं याविषयी काय मत आहे. माझं असं विचार आहे की कवीच्या मनातल्या ज्या भावना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. ती मग वृत्तबद्ध असो किंवा मुक्तछंद असो किंवा आता नवीन म्हणण्यापेक्षा मी नवीनच आहे, माझं मराठी लिटरेचर वगैरे नाही आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त मुक्त छंदात लिहिण्याचा प्रयत्न करते. यमक जुळला तर अधिकच चांगलं. आणि कविता ही साध्या सरळ भाषेमध्ये आणि अशी एक म्हणजे आणि थोडक्यात असावी, म्हणजे भावना ज्या आपल्या कवीला म्हणजे मनातले जे विचार असतात किंवा भावना आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे ते थोडक्या आणि शब्दात जर वर्णन करता आलं तर तो माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि तशी मी दीर्घ कविता काही काही लिहिते, पण माझा जास्तीत जास्त कल छोट्या कविता म्हणजे 20 ओळीच्या वगैरे कविता असतात माझ्या. तर आणि यमक जुळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असते, कारण मला गेय कविता आवडतात, पण माझ्याकडून होते तेवढा मी प्रयत्न करते, पण मला खूप जमतं असं म्हणत नाही. एकूण आपण असं म्हणू शकतो की कविता करताना तुम्ही सगळ्या जणी एकूण एन्जॉय करताय, म्हणजे कविता करणं हा छंद आता लागलाय.
हे सगळ्यात महत्वाचं. वेड लागलंय हा, वेड लागलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणजे साप्ताहिक जनमंगलनी ते वेड वाढवलंय आमचं आता. हो, आणि त्याला चांगलं पाणी दिलंय आम्हाला. खरंच आहे. आणि त्याच्यामुळे कवितेची बाग बहरली आहे असं म्हणता येईल. खरंच आहे. तर आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं चैतन्य बघून ते जाणवत आहे मला की तुम्ही फार एन्जॉय करताय हे. मी मुळात तुम्हाला हा प्रश्न विचारणार होते आत्ता म्हणजे शेवटचा, की आपला हा विषय काव्य उपक्रम जो असतो, चित्रकाव्य म्हणा किंवा विषयाला अनुसरून काव्य, हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम आपण चालू ठेवावा की नाही? तर त्याचं उत्तर मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मिळालेलं आहे. त्यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळते. बरोबर. आम्हाला एक विषय मिळतो आणि नवीन विषयावर काहीतरी लिहायला मिळतं. आणि मुख्य म्हणजे आम्ही विचारचक्र चालू होतं आमचं. विचारचक्र चालू असतं मग त्यावर. बरोबर. मग आणि एकच नसते तर मग त्यावर 2 कविता पण लिहिल्या जातात त्या टॉपिकवर. बरोबर. एकूण काय तर आता तुमच्या मनातला इतका आवडीचा विषय आपण बोलतोय की आता प्रत्येकीलाच किती बोलावं आणि किती नाही असं होत आहे. पण आपण एक संकल्प करूया की दर आठवड्याला एक कविता तरी किमान लिहिल्या गेलीच पाहिजे, है ना? आणि ही ऑनलाईन असल्यामुळे एवढं छान आहे ना की कुठेही असलो तरी ती लिहून पाठवता येते. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की असं म्हणतात की शेकडो लोकांमध्ये कोणीतरी एक जण असा असतो किंवा अशी असते जिला काव्यलेखनाचं गिफ्ट म्हणूयात आपण, किंवा देणगी देऊन ईश्वराने पाठवलेलं असतं. तर तेव्हा हे जोपासायला निश्चितच साप्ताहिक जनमंगलचा हा अख्खा परिवार आपला कायम आपण एकमेकांच्या सोबत असणार आहोत. कारण आपलं ब्रीदवाक्यच आहे, सोबतीने लिहूया. आता वळूया आपण संकल्प या विषयाकडे. विशाखाजी, कुणाला आमंत्रित करताय? तुमचा आवाज बंद आहे विशाखाजी. नुकतंच आपण पाडवा साजरा केलाय, म्हणजे आपण मराठी लोकांनी आपलं नवीन वर्ष सुरू केलेलं आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण बरंच काही काही ठरवत असतो. 1 जानेवारीलाही ठरवतो आणि आपला पाडवा येतो तेव्हाही ठरवतो. तर त्याला आपण म्हणतो की संकल्प. मन आपलं जे असतं ते सतत संकल्प विकल्प याच्यामध्ये डोलत असतं. विकल्पाकडे वाट न करता आपण संकल्प करायचा आहे. तर बघूया आपल्या सख्यांनी संकल्प या विषयावरती त्यांना काय काय वाटलं आणि कशी कशी त्यांनी फुलं वेचून ते संकल्पाच्या कव्यामध्ये ओवले आहे. तर यासाठी आपण सर्वप्रथम अपर्णाजी कुलकर्णी यांना आमंत्रित करूया. बघूया त्यांचा संकल्प काय आहे आणि तो काय संकल्प मांडू इच्छितात. अपर्णाजी, आपण नमस्कार. जनमंगलच्या सर्व रसिक श्रोतृवृंदास अभिवादन. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बीज एकतेचे. संकल्पाचे इंद्रधनु देई मनमोरास रंग पिसारा. संकल्पाचे इंद्रधनु देई मनमोरास रंग पिसारा. जिद्द कर्म चिकाटीने लाभतो यश आनंद न्यारा. लाभतो यश आनंद न्यारा. धरिता संकल्प मनी आणू नये कदापि विकल्प. प्रयत्ने ठेवूनी सातत्य पूर्णत्वास न्यावे शिल्प. काळाच्या वारूवर धैर्याने सोसता बळ संकल्पाचे देते कार्यसिद्धीचे फळ. कार्यसिद्धीचे फळ. आहे संकल्पात ऊर्जा त्यास्तव लाभते प्रेरणा. जागृत राहतो सदोदित इच्छाशक्तीचा कणा. इच्छाशक्तीचा कणा. राष्ट्रहिताच्या संकल्पाने चला बीज एकतेचे रोवूया. राष्ट्रहिताच्या संकल्पाने चला बीज एकतेचे रोवूया. गरज ओळखून काळाची निसर्ग संवर्धनही करूया. निसर्ग संवर्धनही करूया. धन्यवाद. आता मी आमंत्रित करते राधिका ताईंचा, म्हणजे राधिका जोशी हिचा संकल्प आपण सर्वजण ऐकूया. सर्वप्रथम जनमंगल टीमचे मी आभार मानते की या उपक्रमात मला संधी दिली. माझ्या कवितेचं नाव आहे मुहूर्त मेळ. संकल्प म्हणजे आदेश मनाला दिलेला. संकल्प म्हणजे निर्धार मनाशी केलेला.
संकल्प करू नवविचारांचा, नवप्रेरणेचा, नवकल्पनेचा. संकल्प करू आत्मभान, आत्मज्ञान आणि आत्मानंद मिळवण्याचा. संकल्प नव्या संकल्पनांचा, प्रगतीची यशाची दालनं खुली करण्याचा. जोडू नाते मानवतेचे, स्नेहाचं अन विश्वासाचं. तोडू कंकण गैरसमजांचं, अहंकार अन अविश्वासाचं. जुन्या नव्याची मोठ बांधू, ज्ञान ज्योत तेवत ठेवू. देशभक्तीचे बीज रुजवू, रोवू झेंडा अटके पाय. संकल्प करू समतोल वर्तनाचा, संकल्प करू संकल्प सिद्धीस नेण्याचा, संकल्प सिद्धीस नेण्याचा. धन्यवाद. आता मी आमंत्रित करते निलिमाताई जोशी. धन्यवाद राधिकाजी. मी निलिमा जोशी, राहणार चिंचवड, पुणे. माझी संकल्प ही कविता जनमंगलने निवडली आणि ती प्रसिद्ध केली याच आधी मला खूप अप्रूप वाटतंय आणि आज ती सादर करायला मिळते याचही खूप कौतुक वाटतंय. आता वयाचा विचार करता संकल्प जेव्हा मनात येतात त्यावेळेला ते सहज साध्य, सोपे सोपे, छोटे छोटे पण महत्वाचे असेच संकल्प करावेसे वाटतात आणि तसेच संकल्प मनात येतात. तर कोणते संकल्प हे मला सुचतायत ते मी आपल्याशी आता शेअर करते माझ्या कवितेतून. संकल्प. संकल्पासाठी नको नववर्षाची प्रतीक्षा. संकल्पासाठी नको नववर्षाची प्रतीक्षा. शुभ कार्यारंभच शुभ दिन समजूया. नेटाने, जिद्दीने, चिकाटीने संकल्प पूर्तीसाठी प्रयत्ने झटूया. नियमित आहार, पुरेशी झोप, नियमित विहार, व्यायाम रोज. आरोग्य आपुले जपू निरंतर. सध्या अतिशय महत्वाचा भाग आहे हा. आरोग्य आपुले जपू निरंतर. संकल्प योगे वाढवू ओज. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणामदत. आश्रमशाळांना सहकार्याची हमी. सेवाभावी संस्थेत उचलून वाटा. समाज ऋण करू अंशतः कमी. समाज ऋण करू अंशतः कमी. देशरक्षण संकल्प जवानांचा. देशरक्षण संकल्प जवानांचा. नेत्यांचा निर्धार देशविकासाचा. नागरिक कर्तव्ये पार पाडत संकल्प हातभार लावण्याचा. संकल्प हातभार लावण्याचा. टाळून प्रदूषण लावून झाडे. टाळून प्रदूषण लावून झाडे. पर्यावरणाचे रक्षण जतन. वाचन लेखन ईशचिंतन. वाचन लेखन ईशचिंतन. समाधाने हो व्यतीत जीवन. समाधाने हो व्यतीत जीवन. असे माझे छोटेसे संकल्प आहेत आणि ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत असते. धन्यवाद. आणि आता मी आमंत्रित करते आहे माननीय विशाखाजी राजे यांना. धन्यवाद निलिमाजी. संकल्प सगळ्यांचेच खूप छान छान आहेत. आता मी पण थोडासा माझा संकल्प माझ्या दृष्टीने मांडायचा प्रयत्न करते. बघूया आपल्या सगळ्यांना कसा वाटतो. रोज नवा दिवस येतो मनात येती नवेच काही. रोज नवा दिवस येतो मनात येती नवेच काही. हे करू का ते करू कळेना मन देते सदा ग्वाही. हे करू का ते करू कळेना मन देते सदा ग्वाही. खूप प्रश्न मनात पडती बदल नक्की कुठे हवेत. खूप प्रश्न मनात पडती बदल नक्की कुठे हवेत. मनात, घरात की समाजात. अरे दर्पणा सांग काही नव्हे. अरे दर्पणा सांग काही नव्हे. दर्पण म्हणे बदल तूच आधी. दर्पण म्हणे बदल तूच आधी. कर जरा गरजेचे थोडे संकल्प.
कर जरा गरजेचे थोडे संकल्प. धावते मन इकडे तिकडे आवर. धावते मन इकडे तिकडे आवर. सोडव गुंता नित नवे येतीचे विकल्प. जगमिथ्या वदती सवेद संत. जगमिथ्या वदती वेद संत. मार्ग ठरव लक्षात घेऊन आधी त्यजवून षडरिपू तुझी. मार्ग ठरव लक्षात घेऊन आधी त्यजून षडरिपू तुझे. अनन्य शरण गुरुसी येऊन. अनन्य शरण गुरुसी येऊन. दावी गुरु सन्मार्ग साधना. जप ध्यानी मनी नाम मात्र. जप ध्यानी मनी नाम मात्र. सुटतील मोहबंद हळूहळू. सुटतील मोहबंद हळूहळू. होशील समाधानी मोक्षास पात्र. होशील समाधानी मोक्षास पात्र. दासबोध गीता ज्ञानेश्वरी प्रस्थानतई अभ्यास करी. दासबोध गीता ज्ञानेश्वरी प्रस्थानत्रयी अभ्यास करी. विश्वास गुरुवचनी ठेवत गुरुमंत्राची कास घट्ट धरी. गुरुमंत्राची कास घट्ट धरी. धन्यवाद. कारण संकल्प तर आपल्या मनामध्ये खूप येतात, पण त्यातून योग्य संकल्प कुठला आहे याच्यासाठी आपल्याला जो मार्ग दाखवेल तो आपला गुरु आहे. जसं या ठिकाणी आपली कविता सादर करण्यासाठी आपला गुरु म्हणून हात धरला आपल्या जनमंगलने, तसं आपल्या मनातल्या ज्या भावना व्यक्त व्हायच्या आहेत त्या आपण या संकल्पाद्वारे थोड्या थोड्या व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. आता पुढच्या सादरीकरणासाठी मी दीपाजी यांना आमंत्रित करते. दीपाजी, आपण आमंत्रित आहात. दीपाजी. नमस्कार. येतोय ना आवाज? माझ्या सर्व सख्यांनी छान छान संकल्प मनात हे केले आणि ते मूर्त रूपात कवितेच्या रूपात सादर केले आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्नरत पण राहतील अशी मला नक्कीच खात्री आहे. तर माझ्या मनात असलेला संकल्प मी या छोट्याशा कवितेतून सादर करते. कवितेचं शीर्षक आहे संकल्प. संकल्प. करूया संकल्प चांगल्या सवयी बांधवण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा. करूया संकल्प चांगल्या सवयी बांधविण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा. माणुसकीने वागण्याचा आणि अन्याय सहन न करण्याचा. करूया संकल्प माणुसकीने वागण्याचा आणि अन्याय सहन न करण्याचा. करूया संकल्प. करूया संकल्प चांगले वाचन करण्याचा आणि मोबाईल पासून दूर राहण्याचा. करूया संकल्प चांगले वाचन करण्याचा आणि मोबाईल पासून दूर राहण्याचा. करूया संकल्प. करूया संकल्प कुटुंबास वेळ देण्याचा आणि समाजासाठी उपयोगी पडण्याचा. करूया संकल्प कुटुंबास वेळ देण्याचा आणि समाजासाठी उपयोगी पडण्याचा. असे हे माझे मनातील संकल्प आहेत छोटे छोटे. तर हे संकल्प पूर्ण करण्यासाठी घेऊया जाणीवपूर्वक त्याचा ध्यास. घेऊया जाणीवपूर्वक त्याचा ध्यास. पूर्ण करण्या संकल्प सिद्धीची आस. पूर्ण करण्या संकल्प सिद्धीची आस. धन्यवाद. मोबाईल पासून दूर राहणं आणि कुटुंबास वेळ देणं हे आजच्या काळातली खरोखर खूप महत्वाची गरज आहे, जी आपण आपल्या कवितेतून मांडली. खूप छान सादरीकरण. दीपाजी, यानंतर आपणास आमंत्रित करतोय आभार प्रदर्शनासाठी. आज आपण जनमंगल तर्फे काव्य अभिवाचन हा उपक्रम घेतला. आता कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आलाय. तर या शेवटच्या टप्प्याकडे तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. काव्य अभिवाचन या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल जनमंगल समूहाचे सर्वेसर्वा श्री शिरीष कुलकर्णी सर, लोकद प्रकाशनाच्या वर्षाजी माडगुळकर मॅम, जनमंगलच्या कार्यकारी संपादका आणि ऑनलाईन कार्यक्रमाच्या पडद्यामागच्या सूत्रधार भैरवीजी देशपांडे
या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका विशाखाजी राजे, जनमंगलच्या आधारस्तंभ वैष्णवीजी बोरगावकर मॅम, जनमंगलच्या कुशल संघटिका श्रेया मॅम आणि या उपक्रमात सहभागी होणाऱ्या आणि सुंदर सुंदर कविता सादर करणाऱ्या रामायण आणि संकल्प या विषयावर या सर्व कवयित्री सखींचे मी जनमंगल समूहातर्फे मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. हा, बोला बोला बोला. आज मी बाहेर गावावरून आली आत्ताच नेमकी आणि एकदम जॉईन झाली, त्यामुळे जास्त काही तयारी माझी होऊ शकली नाही. नाही, छान सादरीकरण झालं प्रत्येकीचंच आणि प्रत्येकीचा प्रयत्न खूप छान आणि वाखाणण्याजोगा होता. एवढंच म्हणता येईल तुम्हाला सगळ्यांना निरोप देताना की कायम लिहित राहा. एकदा लेखणीचं व्रत म्हणा किंवा लेखणीचं व्यसन, काहीही म्हणा, तुम्हाला आवडेल तो शब्द लागलं की त्यानंतर त्यातून सुटका नसते. एवढं लक्षात ठेवून लिहित राहायचं आणि त्याचा आनंद घेत राहायचा. थांबूया. धन्यवाद. सोबतीने लिहूया आणि सोबतीने काव्य वाचन करत राहूया. हे व्रतही आपण पुढे आचरत राहूया.